अभिनेता दिग्दर्शक प्रसाद ओकचे आजवर अनेक सिनेमे आपल्या भेटीला आले. त्याच्या सिनेमांसाठी अगदी उत्तम प्रमोशन स्ट्रॅटेजी वापरून तो त्याच्या चित्रपटांना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असतो. नुकतंच त्याने कॉकटेल स्टुडिओ या चॅनलला मुलाखत दिली. त्यावेळी त्याने अनेक विषयांवर त्याचं मत मांडलं. त्यावेळी प्रसाद बोलताना त्याने केवळ फॉलोअर्सच्या जोरावर इन्फ्लुएन्सर्सना काम मिळतं या मुद्द्यावर स्पष्टच मत मांडलंय. प्रसाद म्हणाला, हे दुर्दैवी आहे. अत्यंत थर्ड क्लास क्रायटेरिया आहे हा, की ज्यांचे फॉलोअर्स जास्त आहेत तो चांगला किंवा मोठा ऍक्टर आहे. हा हिंदीवाल्यांनी आणलेला ट्रेंड आहे जो मराठीत रुजू पाहतोय. पण तो वेळीच ठेचला गेला पाहिजे आणि तो ठेचला जाईलच जोपर्यंत मराठीमध्ये परेश मोकाशी, आदित्य सरपोतदार, प्रवीण तरडे, मी स्वतः, रवी जाधव, विजू माने, अभिजित पानसे अशी अनेक नावं घेता येतील माझ्या सहकारी मित्रांची, जे परफॉर्मन्सवर विश्वास ठेवणारे दिग्दर्शक आहेत. तोपर्यंत या फॉलोअर्सच्या कॅटेगरीचा मराठीत काही फरक पडेल किंवा त्याने काही खूप मोठा बदल होईल असं मला अजिबात वाटत नाही. हिंदीवाले ते करतायत, पण अखेर तो ऍक्टर म्हणून कसा आहे हे कळल्यानंतर ते स्वतः त्याला अनफॉलो करतील असं मला वाटतं. तुमचं यावर काय म्हणणं आहे हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.